नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? आजपासून आपले ब्लॉग सुरू होत आहे. तरी सर्वांनी आजपासून आपले डेली ब्लॉग बघावेत. आजपासून रोज संध्याकाळी किंवा जेव्हा जेव्हा टाईम मिळेल तेव्हा आपले ब्लॉग अपलोड होत राहतील. काही कारणामुळे आपले ब्लॉग जे आहे ते अपलोड होणे थांबले होते, कारण थोडं पर्सनल काम होतं, ज्यामुळे आजपासून तर आपलं सुरू होऊन जाईल. तरी बघा, ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केली त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि बघा आता तुम्हाला आपलं काय चालू आहे. चला, आपल्या इकडे तर आता पाऊस चालू आहे. हे बघा, पाऊसही असं तसं चालू नाही आहे. पाऊसही सगळं चालू नाही आहे. खतरनाक म्हणजे पाऊस चालू आहे. कुठं बाहेरही जाऊ शकत नाही, कुठं घुमायला जात असेल तर तिथेही जाऊ शकत नाही. हे पुरं पाऊस चालू आहे. संध्याकाळी जर पाऊस थांबला तर जाऊ आपण कुठं बाहेर, नाही तर घरीच बसा लागत. चला जाऊ. तर बाई, तुम्हालाही माहीत आहे नवरात्र चालू आहे, तर ज्यामुळे देवीचा माहोल पूर्ण एरियात आपल्या अमरावती जेव्हा जिथे देवी बसलेल्या आहेत, नवदुर्गा म्हटलं काही बी म्हणा, देवी बसलेल्या आहेत. तरी आपण संध्याकाळी ते देवी वगैरे बघायला जाऊ. अंबादेवीसुद्धा जाऊ. खूप दिवस झाले अंबादेवीत गेलोही नाही. एक वेळा गेलो होतो नवरात्र चालू झाली तेव्हा. तर आज जाऊ आपण संध्याकाळी अंबादेवी. तिथेसुद्धा आपण आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवू. संध्याकाळी आपण डायरेक्ट अंबादेवीत मिळू. चला. हॅलो, आता आम्ही चाललो. मी तुला कंटिन्यू करणार आहे, कारण की चालू त्या गाडी. आणि आता चाललो आम्ही अंबादेवीमध्ये दर्शन करायसाठी. अजून कुठं जायचं आपल्याला? गांधी तो करून घेऊ द्या अमरावती. गेलो आता. गर्दी तर अशी आहे, सांगता येत नाही. कृष्णाभाऊ बिजली हे आपला ब्लॉग कंटिन्यू करून राहिले आज. म्हणजे भाऊ गर्दी बघू शकता भाऊ, थोडीशी मोबाईलकडे लक्ष कमी ठेवा ना. भाऊ साहेब मोबाईलकडे लक्ष ठेवणं जास्त राहते, इकडे पाहणं कमी राहते. तेव्हा गर्दी भाई. हे आहे आमची अमरावतीची नवरात्री अंबादेवी. हां, भाऊ बोलणं शिकले. आता भाऊचाही लवकर यूट्यूब चॅनल येणार आहे काही दिवसांत. आता आम्ही मग लागला लाईनमध्ये. भक्त खूप आहे, म्हणजे गर्दी खूप आहे. श्री भाऊ चालले समोर. ऐ चला, पहिले पटकन दर्शन करून देऊ. अंदर काही मोबाईल अलाउड नाही आहे, तर आपण मोबाईल तर काही काढणार नाही आहे. चला, काही प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे, तर आता घरी जायला लागते. ह्या भाऊच्या बाबाजीने बोलवलं आहे, चाबी द्यायला आहे. काय चाबी कधी आणली? अबे चाबी आणली, मी गाडी आणली भाऊनं. गाडी असं आहे. गाडी आणल्यामुळं आता घरी झाला गुराला नेता लागून गांधीचं बुडलो असतो. मस्त नवरात्री पाहिली असती या याच्यानं, या मॅटाच्या आहे ना. हां, कोणासाठी झालं? माझा मस्त प्लॅन होता भाई. त्यासाठी मी सर्व गाईंना व माझ्या भावांना सॉरी म्हणतो. कायची सॉरी भाई. आता आपण डायरेक्ट रस्त्याने भेटू आणि आपला ब्लॉग जो एंड करायचा आहे तो घरी गेल्यावर एंड करू. आपला थोडासा छोटा झालेला आहे, तर बघा आणि एन्जॉय करा. आता चाललो घरी. या भाऊसाहेबच्या तर पुरा काम बिघडून गेलं आहे. आता चाललो आपण डायरेक्ट घरी. थोडासा समोरचा जो नजारा आहे भाऊसाहेब दाखवते. या साहेब, तर गाईज, आजचा ब्लॉग आपण इथपर्यंतच ठेवूया. आजचा जो व्हिडिओ आहे तो मलाही माहिती आहे की छोटासाच झाला आहे, पण छोटा झाला आहे. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि काही असल्यास तर मला कमेंट करून सांगू शकता, मी त्याला चेंजेस करू शकतो तेवढं. आपले भाऊ पण आले. भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भाऊ लय मस्त ब्लॉगमध्ये कॉमेडी ब्लॉग भाऊचे एक नंबर असते. तर भाऊच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून करा. आणि भाऊच्या उद्या सगळ्यात पहिली स्टोरी मी टाकेल. बरं.